विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होतीये। राम शिंदे विधान परिषदेचे आता सभापती होणार हे निश्चित झालेले आहे आणि झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेले आहे। महत्त्वाची बातमी येते विधान परिषद सभापती संदर्भातली। राम शिंदे आता विधान परिषदेचे सभापती होणार आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध होतीये। झी 24 तासने ही बातमी दाखवलेली होती आणि झी 24 तासच्या या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजपनं राम शिंदे यांचं नाव पुढे केलेलं होतं आणि बिनविरोध ही निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि त्याप्रमाणे बिनविरोध आता राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड होणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। कृष्णात, सगळ्यात महत्त्वाची घडामोड सध्या आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना सांगतोय, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होतीये। राम शिंदे आता विधान परिषदेचे सभापती होणार आहेत। शिक्कामोर्तब झालेला आहे, कारण आता उमेदवारी आज घेणार नाही आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मव्याच्या नेत्यांना, विधान परिषदेतल्या सर्व गटनेत्यांना विनंती केली होती की संख्याबळ लक्षात घेता आणि विनाकारण निवडणुकीचा परत प्रोसेस न वाढवता आपण ही निवडणूक बिनविरोध करावी आणि तशा प्रकारची विनंती ही मव्याच्या नेत्यांना केली होती आणि त्यानुसार महाविकास आघाडीने आता निर्णय घेतला आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये बिनविरोध जी सभापती पदाची निवडणूक आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही आहे। त्यामुळे राम शिंदे यांच्या सभापती पदाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आणि त्यांची निवड ही बिनविरोध होण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। आता थोड्या वेळामध्ये ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधिमंडळ सचिवालयात देखील गेलेले आहेत। सचिवांकडे ते उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यांची निवड जी आहे ती बिनविरोध होऊ त्यांच्या सभापती पदाचा मार्ग हा अखेर मोकळा झालेला आहे। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।